नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत फोर्थ स्टेज कॅन्सर आणि इम्युनोथेरपी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आय.जी. पटेल. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. सरांविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. औरंगाबाद इथले प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ तसंच कॅन्सर इम्युनोथेरपीतलं एक अग्रगण्य नाव म्हणजे डॉक्टर आय.जी. पटेल. कर्करोगावर काम करून आयुर्वेदातील इम्युनोथेरपीद्वारे कॅन्सरसारखा आजार बरा करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. तसंच गोरगरीब कॅन्सरग्रस्तांचा एकमेव आधारस्तंभ अशी सुद्धा त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून मोस्ट स्टायलिश इन आयुर्वेद हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालाय. त्यांचं औरंगाबादमध्ये 50 रुग्णशय्यांचं आयुर्वेद रुग्णालय आणि कॅन्सर इम्युनोथेरपीचं केंद्र आहे. कॅन्सरबाबत जनजागृतीसाठी त्यांनी अनेक लेख सुद्धा लिहिलेले आहेत, तसंच शिबिरं सुद्धा घेतलेली आहेत. गेल्या 19 वर्षांपासून ते जनजागृती करतायत. कॅन्सर रुग्णांसाठी त्यांनी पुनर्वसन केंद्र स्थापन करत त्यातून ते त्यांना बाहेर काढून जगण्याची नवी उमेद देत आहेत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. आजचा विषय आहे फोर्थ स्टेज कॅन्सर आणि इम्युनोथेरपी. सर, सुरुवातीलाच एक महत्त्वाचा प्रश्न की फोर्थ स्टेज असेल कॅन्सरची तर त्यामध्ये इम्युनोथेरपीचा वापर नेमका कसा केला जातो? ॲक्च्युली काय होतं की आजकाल ज्या इन्व्हेस्टिगेशन्सच्या ज्या टेक्निक्स डेव्हलप झालेल्या आहेत, न्यूक्लिअर स्कॅन, पेट स्कॅन, जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आली आहे त्याच्यामुळे कॅन्सरचे निदान करणं सोपं झालं आहे. तरी पण बरेच वेळा काय होतं की कॅन्सर हा लेटर स्टेजेसला डायग्नोस होतो. फोर्थ स्टेज कॅन्सर हा जो प्रकार आहे हा म्हणजे कॅन्सर हा 4पेक्षा जास्त जेव्हा ऑर्गनमध्ये पसरतो. उदाहरणार्थ लंगमध्ये कॅन्सर आहे तुमचा तो घशामध्ये पसरतो किंवा लिव्हरमध्ये पसरतो आणि पोटामध्ये पसरतो. तर अशा 4पेक्षा किंवा 4 ऑर्गनमध्ये जेव्हा तो पसरतो त्यावेळेस त्याला फोर्थ स्टेज कॅन्सर असं म्हणतात आणि त्याला ट्रीट करणं डिफिकल्ट असतं. ॲक्च्युली काय होतं की या स्टेजला त्याला ऑपरेट करता येत नाही किंवा मग त्याला किमोथेरपी, रेडिएशन हे सुद्धा देता येत नाही त्या रुग्णांना, कारण ते दिलं तरी त्या रुग्णांना फार त्याचा त्रास होतो किंवा मग ते सर्वाईव्ह होत नाहीत. तर त्यापेक्षा जर त्यांना इम्युनोथेरपी उपचार दिलेत आपण तर नक्कीच त्यांना त्याचा फायदा होतो. त्यांची इम्युनिटी बूस्ट होऊन जे कॅन्सर सेल्स आहेत ते कन्वर्ट व्हायला लागतात हळूहळू नॉर्मल सेल्समध्ये आणि नक्कीच जे फोर्थ स्टेज कॅन्सर आहे याच्यात इम्युनोथेरपीचा आपण अतिशय उत्तमपणे उपयोग करून घेऊ शकतो. अगदी. डॉक्टर, आपण अनेकदा कर्करोग म्हटलं तर मनामध्ये प्रचंड भीती दाटते की आता काय होणार पुढे, यानं माणूस अगदी गळून जातो. तर मग कॅन्सरमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्यातल्या त्यात मग फोर्थ स्टेज कॅन्सर म्हणजे नेमकं काय? आपल्याला कसं कळतं की ही कॅन्सरची चौथी पातळी आहे, स्तर आहे? ॲक्च्युली याच्या म्हणजे पेट स्कॅन किंवा सिटी स्कॅन ह्या ज्या तपासणी असतात याच्यावरूनच आपण त्याला डायग्नोस करू शकतो की हे फोर्थ स्टेज कॅन्सर आहे. आणि त्या स्टेजला जेव्हा तो फोर ऑर्गन म्हणजे की एका ऑर्गनमधनं दुसऱ्या ऑर्गनमध्ये अशा 4 ऑर्गनमध्ये जेव्हा कॅन्सर जातो त्यावेळेस तो फोर्थ स्टेज कॅन्सर असा कन्सिडर करतो आपण. आणि त्या स्टेजला आपण इम्युनोथेरपीने त्याला नक्कीच ट्रीट करू शकतो. अगदी. पण मग असं म्हटलं जातं काही वेळेला की फोर्थ स्टेज कॅन्सर असेल तर कदाचित रुग्ण पटकन बरा होत नाही किंवा चान्सेस खूप कमी असतात, तर त्याविषयी काय सांगणार? ॲक्च्युली हा प्रकार फोर्थ स्टेज कॅन्सर डायग्नोज झाला की रुग्णांना असं कळतं की सगळे घरचे हताश होतात की आता काय करायचं, तर फोर्थ स्टेज कॅन्सर आहे. तर तसं अजिबात न घाबरता त्या पेशंटला थोडंसं आधार द्या आणि त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिलं तर नक्कीच तो आजारसुद्धा बरा होऊ शकतो. नक्कीच फोर्थ स्टेजला कॅन्सरसुद्धा आपल्याला रिव्हर्ट करता येतं जर योग्य प्रकारे आपण त्या पेशंटला ट्रीटमेंट केलं. तर नाही पूर्ण बरा करता आला तरी त्याचं लाईफ स्पॅन पेशंटचा आपण नक्कीच वाढवू शकतो. तर फोर्थ स्टेज कॅन्सर झाला आहे म्हणून आपण त्या रुग्णाला असं सोडून देणं किंवा आता हा बरा होणार नाही कधीच असं कन्सिडर करणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे जे काही बेस्ट पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, आपण ज्याला काही बेस्ट त्या पेशंटसाठी करू शकतो ते आपण केलं पाहिजे आणि नक्कीच आमच्या हॉस्पिटलला आम्ही करतो आहे. आणि त्याचा अनेक रुग्णांना संपूर्ण भारतातून जे रुग्ण आमच्याकडे येत आहेत त्यांना आम्ही त्या विशेष पद्धतीने आम्ही ट्रीट करून फोर्थ स्टेज कॅन्सरसुद्धा त्यांचा आटोक्यात किंवा पूर्णपणे बरा करतो. अगदी. म्हणजे हताश होण्याचं कारण नाहीये, संधी आहे आणि निश्चितच डॉक्टरांचं योग्य जर मार्गदर्शन घेतलं तर त्यातून मार्ग काढता येतोय आणि फोर्थ स्टेज कॅन्सर सुद्धा सरांनी बरा केलेला आहे. सर, अनेकदा आपण असं पाहतो की रुग्ण आपल्याकडे येतात, त्यामध्ये मग महिला असतील, पुरुष असतील किंवा अगदी लहान बालकं सुद्धा असतील, पण स्त्रियांमध्ये कॅन्सर हा खूप उशिरा समोर येतो, उशिरा डिटेक्ट होतो. त्याचं काय कारण आहे?
ॲक्च्युली काय होतं की स्त्रियांमध्ये एक प्रकारचं गाठी वगैरे असतील शरीरामध्ये, तर ते न सांगण्याचं किंवा डॉक्टरांना सुद्धा कन्सल्ट न करण्याचं एक प्रमाण जास्त आहे. त्यामुळे काय होतं की त्या ज्या गाठी असतात त्या वाढत जातात किंवा जर कॅन्सर असेल त्यामध्ये तर तो कॅन्सरसुद्धा पसरत जातो. त्यामुळे स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा आजकाल बरंच डेव्हलप झालं आहे, तरी पण अजूनसुद्धा काही स्त्रियांमध्ये कॅन्सर डिटेक्शन म्हणजे लपवल्यामुळे कॅन्सर डिटेक्शन हा उशिरा होतो आणि तो 4 स्टेजपर्यंत जातो. सर, लिव्हर कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा कशा पद्धतीने उपयोग होतोय? ॲक्च्युली लिव्हर कॅन्सर हा जो असतो हा नेहमी बरेच वेळा हा सेकंडरी असतो, म्हणजे की दुसऱ्या ऑर्गनमध्ये म्हणजे लंग्समधून लिव्हरमध्ये येतो किंवा मग ब्रेस्टमधून लिव्हरमध्ये येतो. म्हणजे तर हा 4 स्टेज कॅन्सरच असतो जो लिव्हरचा कॅन्सर असतो तो बरेच वेळा. म्हणजे की क्वचित एखाद्या पेशंटमध्ये आपण लिव्हर हा प्रायमरी कॅन्सर असतो, तर बरेच वेळा तो सेकंडरीच असतो. म्हणजे की गर्भाशयात कॅन्सर असेल आणि तो लिव्हरमध्ये जातो किंवा लंग्समध्ये फुफ्फुसामध्ये कॅन्सर असेल आणि तो लिव्हरमध्ये जातो. तर अशा प्रकारे लिव्हरचा कॅन्सर असतो हा. आणि याचे जे सिम्पटम्स असतात ते खूप कावीळसारखेच असतात. म्हणजे एकदम अंग पिवळं पडणे किंवा मग भुकणं लागणे, उलट्या होणे वगैरे, पोट मोठं होणे, पोटात पाणी होणे अशी लक्षणं लिव्हर कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर त्यालासुद्धा आपण इम्युनोथेरपीनी, कारण या स्टेजला किमोथेरपी, रेडिएशन हा जो पर्याय आहे किंवा सर्जरी हे पर्याय पूर्ण बंद होऊन जातात. तर त्याला इम्युनोथेरपी हा एक उत्तम पर्याय आपण देऊ शकतो आणि जेणेकरून त्यांचं कॅन्सरसुद्धा इम्युनोथेरपीने आपण नक्कीच म्हणजे अतिशय उत्तम प्रकारे ट्रीट करून त्या पेशंटला एक नवीन जीवदान म्हणू किंवा त्याचं एक लाईफ म्हणू आपण देऊ शकतो. सर, ही नेमकी इम्युनोथेरपी कशा पद्धतीने कार्य करते? ॲक्च्युली इम्युनोथेरपीचे जे कार्य आहे ते ॲक्च्युली हे आयुर्वेद आपण जे वापरतो हे आयुर्वेद बेस्ड इम्युनोथेरपी आहे. याने काय होतं की सेल जे असतात कॅन्सरचे ते सेल रिजनरेशन प्रोसेस एक असतं की काही मेडिसिन्स आहेत की ज्याने जे सेल्स असतात ते कन्वर्ट होतात नवीन सेल्समध्ये. तर नवीन सेल्समध्ये जे कॅन्सरचे सेल्स आहेत ते नॉर्मल सेल्समध्ये आपण त्या ट्रीटमेंटद्वारे त्याला टार्गेट करून त्या कॅन्सरच्या पेशींना टार्गेट करून त्या कुठल्या ऑर्गनमध्ये त्या हिशोबाने त्याचं ड्रग मॅनेजमेंट करून आपण त्या कन्वर्ट करू शकतो नॉर्मल सेल्समध्ये त्या कॅन्सर सेल. तर नक्कीच त्याचा जो कन्व्हर्शन रेट आहे तो पण वाढवतो आहे. दिवसेंदिवस नवीन नवीन रिसर्च त्यामध्ये येत आहेत आणि आम्ही पण त्यात आज आणखी काय आम्ही बेटर पेशंटला देऊ शकतो याचा दिवसेंदिवस आम्ही प्रयत्न करतो आहे की. आणि फॅसिलिटीजमध्ये सुद्धा आम्ही आमच्या हॉस्पिटलला आत्ता 50 बेड तर आम्ही जवळपास 80-90 बेडपर्यंत आणलं आहे हॉस्पिटल. आणि फॅसिलिटीजमध्ये सुद्धा आम्ही सगळे इन हाऊस सगळे ICU सर्जरी म्हणजे इमर्जन्सीज सगळे आम्ही आमच्या हॉस्पिटलला सगळे अवेलेबल केलेले आहेत. तर नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होतो की एकाच ठिकाणी सगळे ट्रीटमेंट त्या रुग्णांना आम्ही देऊ शकू यासाठी आम्ही फ्युचर प्लॅन करतो आहे. तर नक्कीच त्याचा रुग्णांना फायदा होईल आणि कॅन्सरशी लढण्याची त्यांना शक्ती मिळेल. अगदी. सर, आता आपण बोलताना उल्लेख केला की ही आयुर्वेद बेस्ड ट्रीटमेंट आहे, आयुर्वेदावर आधारित अशी ही उपचार पद्धती आहे. तर मला असं विचारायचं आहे की मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात की मग आयुर्वेदाच्या दृष्टीनं इतर ज्या गोष्टींचा वापर केला जातो म्हणजे बस्ती असेल किंवा इतर, तर तशा पद्धतीने उपचार केले जातात? आमच्याकडे आम्ही तर म्हणजे की सर्जरी हे लास्ट पर्याय लास्ट पर्याय आम्ही कन्सिडर करतो की आता काही करू शकत नाही, सर्जरी हा पेशंटला पर्याय आहे तर गरजेचं आहे तरच त्या पेशंटला आम्ही सर्जरीमध्ये रेफर करतो. आणि शक्यतोवर त्याला विदाऊट सर्जरी कसं ट्रीट करता येईल किंवा त्याचे जे गाठी आहेत त्या कन्वर्ट नॉर्मल सेल्समध्ये किंवा नॉर्मल कशा करता येतील विदाऊट सर्जरी त्याचाच आम्ही प्रयत्न करतो. पण इन केस एखाद्या वेळेस इमर्जन्सीमध्ये त्या पेशंटला सर्जरी पण कराव्या लागतात, त्याच्यासाठी आम्ही त्या फॅसिलिटीज आमच्या हॉस्पिटलला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्यासाठी काही वेगळी औषधं वगैरे पण देतात का आयुर्वेदावर आधारित? ते तर सुरूच असतात पेशंटला. म्हणजे की आयुर्वेदावर आधारित जी इम्युनोथेरपी आहे ती तर कंटिन्युअस सुरूच असते. पण इन केस इमर्जन्सी आली, समजा की एखादा टंग कॅन्सर आहे, त्याला हेवी ब्लीड होत आहे किंवा काही ब्रेस्ट कॅन्सर आहे, गाठ फुटली आहे किंवा त्यात जखम झाली आहे, तर त्यावेळेस त्याला सर्जनचे ओपिनियन किंवा सर्जनचे ट्रीटमेंट जे काय असतात ते आम्ही ते सुद्धा अवेलेबल करून दिले आहेत आमच्या हॉस्पिटलला की इमर्जन्सीमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलला त्यांना जाण्याची गरज न पडता आमच्याच हॉस्पिटलला त्याला आम्हाला ट्रीट करता येईल. या पद्धतीने आम्ही त्या पेशंटचं ट्रीटमेंटचं सुद्धा
म्हणजे काळजी घेतो आहे. अगदी सर, ही इम्युनिथेरपी कुठल्या कुठल्या कर्करोगांवर उपयुक्त ठरते? ॲक्च्युली इम्युनोथेरपी ही इम्युन बेस असल्यामुळे हे कुठल्याही प्रकारच्या कर्करोगामध्ये आपण याचा उपयोग करून घेऊ शकतो. ते आता कर्करोगाचे तर खूप म्हणजे अतिशय 150-200 प्रकार आहेत ऑलरेडी. तर त्या प्रकारामध्ये सगळ्याच प्रकारामध्ये या इम्युनोथेरपीचा आपण अतिशय उत्तम प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो, जेणेकरून त्या रुग्णांना आपण कर्करोगापासून मुक्ती देता येईल. अगदी. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कर्करोगावर जर उपचार हवे असतील किंवा कुठल्याही समस्या असतील आणि त्यावर जर सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सध्या स्क्रीनवर संपर्क क्रमांक आहे, त्याचबरोबर पत्ता सुद्धा आम्ही दाखवतोय, तो लिहून घ्या आणि अवश्य त्यावर संपर्क साधून डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा सामसंजीवनी. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करतोय 4th स्टेज कॅन्सर आणि इम्युनोथेरपी याविषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर आय.जी. पटेल सर. सर, कॅन्सरचं निदान हे अनेकदा त्या रुग्णाला सुद्धा कळत नाही, अगदी तो शेवटच्या क्षणी डॉक्टरांकडे जातो आणि त्यामुळे मग त्याला त्रास सहन करावा लागतो, काही वेळेला पेशंट हातातनं जातो सुद्धा. तर मग या कॅन्सरचं निदान लवकर व्हावं यासाठी साधारण काय करता येईल? त्यात काही सिंपल गोष्टी आहेत की शरीरात कुठेही गाठ असेल किंवा एखादी जखम असेल, उदाहरणार्थ गर्भाशयाच्या ठिकाणी जखम असू द्यात किंवा तोंडाच्या मध्ये एखादी जखम असेल तर किंवा घशामध्ये एखादी जखम असेल बऱ्याच दिवसाची किंवा गिळायला काही त्रास होत असेल किंवा अचानक तुमचं वेट लॉस झालं असेल किंवा अचानक एक थकवा खूप जास्त प्रमाणात येत असेल तर त्याचं योग्य ते डॉक्टरकडनं तुम्ही तपासण्या करून घेतल्यात तर नक्कीच कॅन्सरचं निदान आपण लवकर करू शकतो आणि त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो कॅन्सर निदानासाठी. आणि त्याचं एक सूत्र असतं की जितक्या लवकर कॅन्सरचं निदान होईल तितक्याच लवकर त्याचे उपचार होऊन जातात आणि कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. आजकाल विविध तपासण्याचे मी पूर्वी पण बोललो तसं पेट स्कॅन, सिटी स्कॅन, न्यूक्लियस स्कॅन, सोनोग्राफी, एक्सरेज किंवा ब्लड टेस्ट, ट्युमर मार्कर्स, तर याच्याद्वारे सुद्धा आपल्याला कॅन्सरचं निदान करता येतं की जे लक्षणं असतील, समजा वेट लॉस किंवा थकवा येणे किंवा ज्या गाठी आहेत किंवा ज्या जखमा आहेत शरीरामध्ये तुमच्या बरेच दिवस त्या बऱ्या होत नाहीत आहे तर त्याचा योग्य ती तपासणी करून घेतलीस तर नक्कीच कॅन्सरचं निदान आपण लवकर करून घेऊ शकतो आणि त्याचा नक्कीच फायदा होतो आणि कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. अगदी. सर, 4th स्टेज कॅन्सरचं सुद्धा लवकर निदान का होत नाही आणि मग त्यासाठी काय करायला हवं? ॲक्च्युली 4th स्टेज कॅन्सरचं निदान हा उशिरा झाल्यामुळेच तो 4th स्टेजपर्यंत जातो. त्याचं निदान करण्यासाठी, लवकर निदान करण्यासाठी मी जे सांगितलं 30 लक्षणं जर आपण मार्क केली आपल्या शरीरामध्ये की कुठे आहेत का, तर त्या लक्षणांवरून आपण जर त्याचा योग्य तपासण्या केल्या तर नक्कीच त्याचं निदान आपण करू शकतो आणि तो 4th स्टेजपर्यंत न जाता 1st किंवा 2nd स्टेजला जर आपण त्याला डायग्नोज करता आला आपल्याला तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी कशा पद्धतीने कार्यरत आहे आणि त्याविषयी आपण कुठल्या प्रकारची खबरदारी घेणं गरजेचं आहे? ॲक्च्युली ब्रेस्ट कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी उत्तमरित्या काम करते आणि जे ब्रेस्ट कॅन्सर आहे यात रुटीन जे ट्रीटमेंट आहे त्यात ब्रेस्ट रिमूव्हल म्हणजे की मॅस्टेक्टॉमी म्हणतात त्याला, तर रिमूव्हल ऑफ ब्रेस्ट हा एक प्रकार असतो. तर आणि दुसरा असा नवीन कन्सेप्ट अख्ख्या जगामध्ये सुरू आहे की संपूर्ण ब्रेस्टचं रिमूव्हल न करता त्याला कन्झर्वेशन ऑफ ब्रेस्ट ही जे ट्रीटमेंट असतं तर ते इम्युनोथेरपीद्वारे आपण नक्कीच त्याला आपण ब्रेस्ट कन्झर्व करून त्याचं पूर्ण कॅन्सर हा पूर्णपणे आपण बरा करू शकतो. हा इम्युनोथेरपीचा एक खूप मोठा रोल आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये, जेणेकरून काय होतं की ज्या स्त्रिया असतात त्या रिमूव्हल ऑफ ब्रेस्ट केल्यानंतर एक प्रकारचा त्यामध्ये एक इन्फर्टिलिटी कॉम्प्लेक्स येतो त्यांच्यामध्ये आणि तो ट्रीट केल्यानंतर सुद्धा त्यांना त्याचा त्रास होतो. तर जर इम्युनोथेरपीचं ट्रीटमेंट ब्रेस्ट कॅन्सरमध्ये दिलं आपण तर नक्कीच त्यांचा जो रिमूव्हल ऑफ ब्रेस्ट आहे तो न करता आपण ब्रेस्ट कन्झर्व करून त्यांचं ट्रीटमेंट करता येतं आपल्याला आणि नक्कीच त्याचा फायदा त्या स्त्रियांना होतो.
अगदी. सर आणखी एक मनामध्ये असा प्रश्न आहे की इम्युनोथेरपीचा आपण वापर केलेला आहे आणि त्यानंतर रुग्ण बरा झालेला आहे. तर रुग्ण बरा झाल्यानंतर सुद्धा त्यांना कुठली औषधं किंवा कुठल्या उपचार पद्धती ह्या कायम कराव्या लागतात की मग त्यानंतर थांबवलं तरी चालतं? ॲक्च्युली त्यांचे जे रिपोर्ट्स असतात ॲक्च्युली CT स्कॅन, पेट स्कॅन किंवा ज्या ब्लड टेस्ट असतात की ज्यांनी कॅन्सरचं निदान होतं ते नॉर्मल आल्यानंतर त्यांना एक 2 ते 3 महिनेपर्यंत आपण मेडिसिन देऊन मग त्यांचं मेडिसिनसुद्धा स्टॉप करू शकतो की त्यांना जे रुटीन आहेत काही विटॅमिन सप्लिमेंट वगैरे किंवा बाकी मेडिसिन्स देऊन त्यांना त्यावरती रुटीन ज्या ट्रीटमेंट असतात त्यावरती आपण त्यांना सेट करू शकतो की त्यांना लाईफ टाईम ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही पडणार पाहिजे. म्हणजे रुग्ण पूर्ण बरा बरा होतो. होऊ शकतो ना. आणि हे नक्कीच. खरं तर इम्युनोथेरपीचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. सर आपण गेली अनेक वर्ष या कर्करोगाचे जी रुग्ण आहेत त्यांना उपचार पद्धतीने बरे करत आहात. तो आपला हातखंडा आहे. तर आपल्या हॉस्पिटलची काय वैशिष्ट्ये आहेत त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. हॉस्पिटलची वैशिष्ट्य म्हणजे याच्यात आम्ही जे रुग्ण असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा त्यांना जास्त वेदना होणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेतो आणि त्यांचा आजार हा जितक्या लवकर बरा करता येईल त्या दृष्टीने आम्ही ते प्रयत्न करत राहतो सतत. दुसरं की फॅसिलिटीजमध्ये आमच्याकडे इन हाऊस मेडिकल स्टोअर आहे, पॅथॉलॉजी लॅब आहे, सगळ्याच सुविधा आम्ही एका रूफखाली आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून कॅन्सर रुग्णांसाठी कुठेही बाहेर न जाता मेडिकल शॉप, पॅथॉलॉजी लॅब, बाकी ज्या तपासण्या असतात त्या सगळ्या एकाच रूफखाली आम्ही त्यांना देऊ शकू या दृष्टीने सुद्धा आम्ही सतत प्रयत्न करतो आहे जेणेकरून कॅन्सर रुग्ण किंवा कर्करोग रुग्णांसाठी ते एक महत्त्वाचा टप्पा असेल. अगदी. आणि सर आपण गोरगरीब जी जनता आहे त्यांना सुद्धा कर्करोगाचे जे उपचार आहेत ते मोफत देतात त्याविषयी सुद्धा सांगा. काही प्रमाणात आम्ही जे असतात गरीब रुग्ण त्यांना सुद्धा आम्ही कन्सिडर करतो, त्यांचे चार्जेससुद्धा आम्ही कमी करतो. आणि दुसरं की ज्या आता आम्ही त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करतो आहे की ज्या गव्हर्मेंटच्या स्कीम्स आहेत त्याच्याद्वारे आम्हाला सगळे ज्या मोफत ट्रीटमेंट देता येतील त्या दृष्टीने सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत की आणखी आम्हाला काय बेटर रुग्णांसाठी करता येईल तर आम्ही नक्कीच करू, त्याचा फायदा रुग्णांना देऊया. अगदी. डॉक्टर अनेकदा असं म्हटलं जातं आणि आपण हे नेहमी पाळलं पण पाहिजे, प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर मग आपल्याला कर्करोग होऊच नये, खरं तर कुठलाच आजार होऊ नये, पण त्यातल्या त्यात हा जो दुर्धर आजार आहे कर्करोग हा आपल्याला होऊच नये यासाठी आपण कुठली काळजी आणि खबरदारी घेणं गरजेचं आहे? ॲक्च्युली काळजी घेण्यामध्ये एकतर तुमचं डाएट आहे महत्त्वाचं, एकतर व्यसन आहे, टोबॅको, गुटखा किंवा स्मोकिंग वगैरे याच्यापासून आपल्याला जितकं लांब राहता येईल तितकं राहायला पाहिजे सगळ्यांनी. दुसरं तुमच्या डाएटमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असणं आवश्यक आहे. आणि जंक फूड, फ्राईड फूड किंवा फ्रीजमध्ये बरेच दिवस ठेवलेले जे पदार्थ असतात ते अवॉइड केले तर. दुसरं तुमच्या डाएटमध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबलचा भरपूर प्रमाणात उपयोग केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. तिसरं की तुमचा वेट कंट्रोलमध्ये ठेवा, व्यायाम डेली 1-अर्धा तास तरी केला पाहिजे तर जेणेकरून तुमचं जे एक्सेसिव्ह फॅट्स आहेत त्या कमी होऊन नक्कीच त्याचा कर्करोगापासून दूर राहण्यासाठी मदत होईल. सर आता आपण आहाराचा विषय काढला की जंक फूड वगैरे नको आहे, तर मग त्या व्यतिरिक्त आपलं जे एरवी जेवण आहे, कारण हल्ली आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचा डाएट फॉलो केला जातो की मी असंच खाणार तसंच खाणार, तर साधारण जर आपल्याला कुठल्याही रोगापासून दूर राहायचं असेल तर कुठल्या प्रकारचा आहार आपण रोज ग्रहण केला पाहिजे आणि किती वेळा? ॲक्च्युली आयुर्वेदात असं रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही किती वेळा खायचं. एक फक्त कन्सिडर करायची जेव्हा भूक लागली तेव्हा खा. अच्छा. दुसरं की एक 3 वेळेचं आपण प्लॅन केलं तर बेटर राहतं, म्हणजे ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. तर ब्रेकफास्टमध्ये जितकं तुम्हाला खायचं ते जास्त प्रमाणात जरी खाल्लं तरी चालेल. दुपारी काय करायला हवा ब्रेकफास्ट? ब्रेकफास्टमध्ये साधारणतः फॅट असायला पाहिजे एक. दुसरा व्हेजिटेबल्स ते पण असणं आवश्यक आहे. आणि आपण काय करतो की ब्रेकफास्ट कमी करतो, लंच
त्याच्यापेक्षा कमी करतो, म्हणजे थोडं जास्त करतो, आणि डिनर सगळ्यात जास्त करतो. त्याच्यापेक्षा आपण जर रिव्हर्स केला की ब्रेकफास्ट जास्त, लंचमध्ये त्यापेक्षा थोडं कमी, आणि डिनरमध्ये एकदम हलका, म्हणजे नुसतं एखादी पोळी आणि पालेभाजी किंवा मग बाकी दुसरं काहीच खायचं नाही डिनरमध्ये, असे जर नियम केले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्याचा ओव्हरऑल हेल्थवरती तुमचे पॉझिटिव्ह इफेक्ट येतील आणि नक्कीच त्याचा फायदा होईल इन फ्युचरमध्ये रोगांपासून दूर राहण्यासाठी. त्यामुळे आपला आहार सुद्धा संतुलित असणं गरजेचं आहे, कारण जर तुम्हाला चांगलं आरोग्य हवं असेल तर या सगळ्या गोष्टी यांचं पालन करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर व्यायाम करणं सुद्धा आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा कॅन्सरशी रिलेटेड कर्करोगाविषयी कुठल्याही समस्या असतील, त्याविषयी जर सरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर सध्या स्क्रीनवर संपर्क क्रमांक आहेत, पत्तासुद्धा लिहिलेला आहे, तो आवर्जून लिहून घ्या आणि अवश्य त्यावर संपर्क साधून डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर, जाता जाता आपण काय सल्ला द्याल सर्वांना? अगदी व्यसनांपासून सगळ्यांना जितकं दूर राहता येईल तितकं राहा. डाएटमध्ये जंक फूड, फ्राईड फूड याचं प्रमाण अगदी कमी किंवा नगण्य असू द्यात. अगदीच खूपच इमर्जन्सी असेल तरच ते घ्या. हाच माझा सगळ्या जनतेला सल्ला राहील की जेणेकरून आपली जी पुढची पिढी आहे त्या कर्करोगाचं जे प्रमाण वाढतं आहे त्यापासून आपण दूर राहू शकू. अगदी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर मला वाटतं कर्करोगच नाही तर अनेक जे छोट्या छोट्या व्याधी आहेत आणि त्याहीपेक्षा जर वेगळे इतर जे मोठे रोग आहेत त्यांना सुद्धा आपण दूर ठेवू शकतो. त्यामुळे खरं तर सरांनी जो सल्ला दिलेला आहे तो आपण अगदी आजपासूनच अंमलात आणला पाहिजे, तरच आपलं आरोग्य आहे ते सुदृढ राहील आणि आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनाचा आनंद घेता येईल. सर, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.